हे बघा मित्र, हा मेकरचा जानेपळ फाटा चौक आहे, बरोबर. आणि इथं संत श्री गजानन महाराजचा फोटो लागलेला होता. आणि असा डोणगाव मेकर रोड, समृद्धी रोड आणि असा बसस्टॉप आहे. गावात जाणार बसस्टॉप, त्या साईडला बसस्टॉप आहे. आणि इथं पहिलं ST स्टँड होतं, बसस्टॉप होता इथं. ह्या ज्या लोकांना STमधल्या लोकांना इथं बसण्या उठण्यासाठी STचं बसस्टॉप होतं, ते बसस्टॉप नाही आहे. संत श्री गजानन महाराजाचा फोटो होता, तो नाही आहे. आणि अशा पद्धतीनं आम्ही 15/3/2025ला व्हिडिओ टाकला होता. आम्हाला काही कमेंट आल्या मित्र. आम्ही इतकंच बोललो की इथं गजानन महाराजाचा फोटो होता आणि तो लावण्यात यावा. हे काम नगरपालिका प्रशासन, शिव पोलीस प्रशासन या लोकांचं आहे, ठेकेदार या लोकांचं आहे. आम्ही कोणाला काहीच बोललो नाही या विषयावर. आणि इथं गजानन महाराजाचा फोटो लावण्यात यावा एवढं मोठं आम्ही विषय काढला होता. आणि जे पूर्वस्थितीत नवीन नाही आहे, पहिला लागलेला होता तोच लावण्यात यावा. आणि म्हणून आम्ही व्हिडिओ टाकला होता. आम्हाला कमेंट आल्या, गजानन महाराज गांजा फुकणारे, विदेशी आहे, अशा आम्हाला कमेंट आल्या. आणि त्या कमेंट आम्ही आता पुढं दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि म्हणून म्हणतो, आज गुरुवार आहे, संत श्री गजानन महाराजाचा दिवस म्हणून सांगतो. पुढच्या गुरुवारला इथं जर नगरपालिका, शिव पोलीस प्रशासन, सरकारनं इथं फोटो लावला नाही तर वसुदेव लंबे पाटील, एक मराठा, लाख मराठा, कोटी मराठा, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे आणि संत श्री गजानन महाराजांचं नाव घेऊन इथं फोटो लावाल. नंतर जबाबदारी शिव पोलीस प्रशासन या सर्व लोकांची असेल. अरे वा, तुम्ही धंदे आमचा गजानन महाराजचा फोटो इथं पूर्वस्थिती असताना तुम्ही काढून घेताय आणि वरून आम्हाला कमेंट करताय. या नगरपालिका प्रशासनामध्ये गजानन महाराजाचा फोटो अधिकृत नगरपालिका प्रशासनाच्या अंडरमध्ये लावण्यात यावा अशी त्यांना मी विनंती करतो. जर लावला नाही तर मग पुढं मग बघू मी काय करायचं काय नाही का, मग सांगतो पुढं काय करायचं आहे नाही का. जय हिंद, जय महाराष्ट्र.